बुवा बोलले की मला समोरच्या बुवाला बोलायची गरज नाही, माझ्याकडे देण्यासारखं भरपूर आहे ना. मग भांडतास किती आहे हा? तर देण्यासारखं तुमच्याकडे एवढं आहे ना, तुम्हाला भांडायची गरज नाही. युट्यूब मधनं दिसता तुमची हिंमतच नाही आज माका बोलायची. भले मी उशीर राहिलंय पण माका घाबरताच एवढं 100% सत्य कळला. नाही ती गाणी म्हटलं हा. व गाण्यांना न्याय ठीक आहे. तुम्ही स्वप्नील गोसावींनी गजर लिहिला, माझ्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. सुंदर गजराची रचना आहे बुवा. तुम्ही गायला, तुम्ही बोललात की मी त्याला न्याय देण्याचं काम करतोय, पण त्यांनी लिहिले आणि त्यांचं नाव घेऊ घालतच होत. मग घेतलंच ना. सरिता घाडीगावकर आंबरड यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. व मला सुद्धा माहिती आहे की स्वप्नील गोसावी यांची जी रचना असते लिहिण्याची ती अप्रतिम असते. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊ देत, कारण त्यांनी हल्ली युट्यूबच्या माध्यमातून बरीच गाणी व लिहिली आहेत आणि काही काही कलावंतांनी गायली आहेत, समजला. आणि तुम्ही सुद्धा आज गायलंय, पण आज मी वेगळा काहीतरी गाणार आहे. लक्ष दिलं काय? गाणी बुवा कशी पाहिजेत. मुळीच नव्हतं र कान्हा माझ्या मना, अरे कान्हा रे कान्हा रे. मुळीच नव्हतं र कान्हा माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले वना, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वना, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वना. अरे कान्हा रे अरे कान्हा रे. तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार, मुरली वाजवितो कान्हा कुंजवना, मुरली वाजवितो कान्हा कुंजवना, तुझ्यासाठी आले वना, अरे कान्हा रे अरे कान्हा रे. थोडा आवाज वाढवा ना दादा, तबल्याचं वगैरे सगळंच माझं पण. ठीक आहे बुवा, तुम्ही काय बोलला नाहीत, पण तरी सुद्धा गजर म्हटल्यानंतर मनोरंजन हा विषय आलाच आणि त्यातनं प्रबोधन राहता राहिला विषय अध्यात्म. तर ज्याला आपला आत्मा समजला, अधिक आत्म, त्यानेच अध्यात्म सांगावं. तुमका तुमचा आत्मा कळालो, माझा आत्मा अजून ट्रेन मध्ये फिरता कळला काय. म्हणजे करंगळीवरती पर्वत उचलला बुवा, खरोखर तो श्रीकृष्ण. मी फक्त शेजारणीचा सांगले तर तुम्ही काय बोललास, आपल्या बायकोवर असं प्रेम करा की शेजारी म्हणा खोया की घो गाव खोय तो असो ना. पण शेजारी नेली की नाही, शेजारी नाही आपल्या आयुष्यात महत्व नाही, लक्षात घ्या बुवा, बरोबर की ना. शेजारी होई समजा उद्या अडचण असात तर चाय होई तर आणून कोण देणार. आपल्या काय करू घेत नसत हो, घ्या लिहून. आणि ह्या कोण माणूस सांगता शेजारणीकडे बघायचं नाही. तुम्ही करून करून भागलास नाही, आता देवपूजक लागत माका शिकवतास. ते चष्मे उगात लागले नाही, नाक्यावर उभे राहतास ओरोसच्या फाट्यावर. नाव काय ह्या माणसाचा, गुंड्या. आमची वहिनी सुद्धा हाक मारताना हो, ए गुंड्या चल. तो लहान पोरगो सुद्धा हाक मारता, ए गुंड्या. माका मारीत कोण हा, ए समऱ्या म्हणून अनपाट सोडून टाकीन. आपलं नाव समीर,
उडवूकच घेतोय आणि काय करू, पैसे मात्र आज लय कमवले या माणसाने. आला रे तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी. बाय ग हरी हरी कान्हा तुझी रे हरी. बांगडी बांगडी प्रेम वरवरलं ग तुझ, आता मन भरलं ग तुझ, गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला. माका म्हणतात 5 वर्षा गद्दार मी, होय गद्दार मी. 5 वर्षा थांबलेलो कोण? त्रिकूट होता तुमचा त्रिकूट. आता तोंड खोलू नको आधीच सांगतो. त्रिकूट यांचा त्रिकूट 5 वर्ष माझ्यावर कार्यक्रम करीत नव्हते, पण आता ह्यांका माझ्यावर कार्यक्रम करूची गरज लागली. बरोबर आहे ना? का? कारण घाबरतात. अरे जिसमे है दम, हे कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम आणि ज्याच्या आडनावात हा दम तो मी समीर कदम. चल म्हणून विशाल मसूरकर यांच्याकडनं हे 300 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय, आभार मानते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी काशीराम परबुवा यांचे शिष्य रामचंद्र परबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय एक खुर्ची द्या ना, की त्यांनी या ठिकाणी खुर्चीचा मान ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे माझे मित्र मोहन परवडी यांच्याकडनं राजापूर विले यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व गाणी बरीच गाणी तुम्ही म्हटलात, काय त्यात काही विषय नाही. तुम्ही बोलत अर्ध्या तासामध्ये आटपणार, पण शेवटी जो वेळ व्हायचा असतो तो होतो. एका सेकंदामध्ये काय घडतं तुम्ही सांगितलं. ते कालच्या पेपरामध्ये बघितलं असेल, पेपर वाचित जा असं तुम्ही बोललात. येळत नाही आम्हाला सध्या, कारण मी बिझी माणूस आहे सध्या. तुम्ही काल घोडग्यात होता, मी रत्नागिरीत होतो. समजला? उद्या चिपळूण, परवा परत मानगाव, चालूच आहे. हा येणार जाणार, फक्त मुंबई आपल्या परवडत नाही. आणि मुंबईत बाह्य घेऊचे म्हणजे तर ह्या व्यवस्थित नाही तर आपण येत. कारण तुम्ही मगाशी बोललात तुका काय विषयच नाही, पाकिट घ्यायचा, भजन करायचं आणि घरात जायचा, त्याच्यासाठीच चाललं. उद्या ह्या पाकिट घेऊन जाऊन देवचा लागतेला घराकडे. हा मी डोळ्यामध्ये काजळ घातलंय का दिसला? वृत्ती बघा काय असतं माणसाची. मी डोळ्यात काजळ घातले, पण ह्या काजळ नाही काय माहिता. हा सुरमा आहे. माझ्या डोळ्यातला का सुरमा दिसला, पण ह्या माणसाच्या डोक्याचे कॅस तांबूस केलेले ते दिसत नाही. म्हातार चळा ह्या. अरे आपला वय काय, अशा स्टाईली मारू खाई. मी ठीक आहे ना, मारलंय तर माका सांगतात काळजी घे, तब्येतीची काळजी घे. असं रोज वाटतंय, कसली काळजी करणार कर्माची. त्याच्या शेजारी त्रास देता. कांद्याचा सांगलंय काय वाईट सांगलंय का? तर म्हणतात तुझे कांदे कापला असतोय, माझे हात लग दिला असत. हिम्मत हा. सृष्टी सुर्वे यांच्याकडनं 151
5 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. प्रेमवर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं, भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला, पाखरा आजाद केले तुला, पाखरा आजाद केले. प्रेमावर भरलं ग तुझं मन भरलं ग तुझं, प्रेमावर भरलं ग तुझं मन भरलं ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला, मला. नवीन नवीन गाणी येतात. हल्लीचं हे गाणं आता लोक पागल झाले त्या गाण्याच्या मागे, बरं ना, पागल झालं. संदीप लोके बुवा यांचे शिष्य प्रथमेश शिवलकर यांच्याकडनं व उडवा पेटवा 500 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे भिंत खचली चूल विजली तरी मोडला नाही कणा, भिंत खचली चूल विजली तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून साहेब तुम्ही फक्त लढ म्हणा, तुम्ही फक्त लढ म्हणा. निष्ठावंत शिवसैनिक विरार शहर सह समन्वयक रमेश शिवराम गुरव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे सृष्टी सुर्वे या ताईकडनं हे 200 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. वा हल्लीच्या मुलांसाठी ही गाणी आली नाही का. मध्यंतरी प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला तेव्हा सुद्धा एक गाणं आलं बघा. हर घर में है एक ही नारा गूंजेगा, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का हल्लीच्या मुलांसाठी गाणं आलं काय, मेरे भारत का बच्चा बच्चा. हल्लीच्या मुलांना म्हणतात बच्चा. आणि आम्ही लहान असताना आमच्यासाठी गाणं काय होता, नन्ना मुन्ना राई हूँ देश का सिपाही हूँ बोलो मेरे साथ जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. आणि एक गाणं होता तुमका माहिता, नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है. तेव्हा आम्ही नन्हे मुन्ने 10वीत असताना सुद्धा मी एवढंच होतोय, आता पण एवढंच होईल. काय लक्षात दिलं. तेव्हा नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है आमका काय माहितीच नाही. तेव्हा बापू हातात झेंडो दे तेव्हा काय झेंडा आहे की नाही. वा ही गाणी काय फॅशन आहे ना. तुम्ही बोलात कलियुग आहे, या कलियुगामध्ये खाली काय पण होता. प्रियसी आपल्या प्रियकरा हाक मारता माझा पिल्लू, पिल्लू का कुत्र्याचा पोरता. त्या दिवशी मित्राकडे गेलो, मित्राने मला पाहिलं, म्हणतो रे समीर बऱ्याच दिवसांनी आलास, चहा पाणी घेऊन जा. मी म्हटलं ठीक आहे, सांग चहा पाणी. तिने हाक मारले, बच्चा चहा पाणी घेऊन ये. माका वाटला लहान पोरग्याक सांगल्या नसात. अर्ध्या तासानंतर आजी बच्चा हिला गाऊन घालून असला घनगाव. फॅशन झाली अहो. पहिल्यांदा नवऱ्याला प्रेमाने हाक मारायची हो. आता संदीप नाव असेल ते सँडी, गुंडू असेल ती गुंडी.
अमीर असेल सॅमी चलता नाही एवढा. हा बक्षीस पण येतात त्याच्यामुळे. श्री दीपक कांबळी, साई रॉयल संकुल भजन प्रेमी आणि श्री धनंजय सावंत सावंतवाडी यांच्याकडनं हे 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी काशीराम परबुआ यांचे शिष्य जयराम श्रीधर राणेबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधर मुनगेकर बुवा यांचे शिष्य व संतोष मोतीराम तानवडे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे हर्षद दहीबावकर, संदीप लोके बुवा यांचे चकवा वादक यांच्याकडनं हे 500 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो हो गाणी बरीच येतात आणि जातात, पण जुनं ते सोने. कारण हल्लीच्या मुलांसाठी गाणं आलं पाखराजा हे की नाही, तेव्हा सुद्धा प्रेम होतं, जुन्या लोकांचं प्रेम. बुवानी सांगितलं की 40 वर्ष झाली तरी काय काय जणांची लग्न झाली नाहीत. कशी होणार? कारण ज्यावेळी स्त्री भ्रूण हत्या हा प्रकार आला तेव्हा मुलींना जन्म कोणी दिला नाही. आता मला सांगा मुली कशा मिळतील लग्नाला? काय बुवा मिळणार ना. चुकी कोणाची आहे? आपली आहे. आणि हे माणूस काय सांगता, 10 वाजता मुंबई बंद, 11च्या नंतर तुम्ही चालू राहा. काय वाटत नाही? 40 वर्ष झाली लोकांना सांगायचं ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडं पाषाण. तुम्ही किती थांबलास? तुम्ही चालू राहा. अरे बाबा पेटवत ह्या आधी काय पेटवू, तर दुसऱ्यांना सांगायचा तुम्ही आणि आपण थंड राहायचं. काय गरज आहे? अभि महिना माझा विषय बघा. आपल्या तुम्ही सांगतास मुली जन्माला यायला पाहिजे, बरोबर आहे, पण आपण प्रयत्न केले, फेल गेलो, काय करणार आपण? 2 मुलगे झाले, मुलगी होई होती ना, पण बुवा एवढी ताकद आहे की शेजाऱ्याच्या मुलीचं कन्यादान करायला आपली परिस्थिती आहे. त्यामुळे मुलीचं कन्यादान करण्यासारख्या पुण्य गोष्ट खायची लक्षात घ्या, बरोबर ना. पण आज या समाजामध्ये या समाजामध्ये जी परिस्थिती चालू आहे बघा, ती लहान लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत, बरोबर ना. आज लाडकी बहीण योजना 1500 रुपये मिळतात की नाही. एवढी मोठी पर्स, त्या पर्शीत पैसे लय असतात, पण शेवटी खर्चाक लागतात ते एवढीच्या पाकिटात नाही घ्यायचे लागतात ना. लाडकी बहीण योजना 1500 रुपये चालू झाले, पण आज मला म्हणायचं आहे की त्यांचा सुरक्षा कायदा त्या स्त्रियांसाठी लागू झाला पाहिजे बुवा. लक्षात दिलं काय? हे काहीतरी तुम्ही सांगता काय की महिलांसाठी मंदिरामध्ये जागा आहे, पूजा अर्चना, आणि पुरुषांसाठी काय टांग. पण याक लक्षात घ्या, टांग केल्याशिवाय करून तू जाणार ना. त्या टांगला लय महत्वाचं. सन्मानाने आमचे मित्र नितेश धुळक बुवा यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. आणि नुसते भजनी बुवा नाहीत, तर बुवा त्यांची एक लॅब सुद्धा आहे. तुम्हाला जर शरीराचं चेकअप करायचं असेल, काय पण असं देत, रक्त चेक करूचा हा, आपण सगळ्या चेक करून ते मिळतात. त्यांची लॅब बाजूकच हा. नितेश धुळक यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद धन्यवाद. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, दूर करीतो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा. पंढरीला
व गाणी मगाशी तुम्ही एक गाणं म्हटलं बघा, कोणतं? तुम्हाला अंगुराचा मिला कडी भुसाग, तू शेरनी शिकारी निभाबडा ससाग, तू शेरनी शिकारी निभाबडा ससाग, एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, हवा तुला पाहतो सखे, तू मला भुसाग शिकारी, तू शेरनी शिकारी निभाबडा ससाग, एक फूल वाहतो सखे, सखे सखे ही गाणी. पण पहिलं जे सोनं होतं ना तर आता नाही. तुम्ही मगाशी काय काय बोललात की टायकुळ्याची भाजी खाऊन चवळीचं पालो खाऊन 10-10, 12-12 पोरं झाली बोललात. तर आता आपल्याला जमणार नाही, कारण तेव्हाची ताकद वेगळी होती, आताची ताकद कमी झाली आहे. कारण या वर्तमानामध्ये कमी काय झालंय? श्रद्धा कमी झाली, भक्ती कमी झाली, आणि वाढलं काय तर आजारपण. आज कोणाक नाही कोणाक काय ना काय आजार हाच की नाही. आता आम्ही अशी पेटीवर जवळजवळ बसा नसतो, उद्या घरचं आजारपण दिलं तर काय करणार? हो बाकी तुमचं नाव मागले आवड दांड गोंडू आजोबांनी ठेवले. काय त्यांना नाव सुचलं असत ना जबरदस्त गुंडू. लहान पोरगो सुद्धा म्हणे गुंडू. काय तुमचं भारी या दिसतासो भारी. राजेश मदनाचा पुतळा हे काढायला आणला पोता. संयम राखणं हा आयुष्यातील एक मोठा गुण आहे बघा. कारण एखादा चांगला गुण अनेक वाईट विचारांना नाहीसा करू शकतो. म्हणून संयम पाहिजे. मला ठीक आहे ना आज उशीर झाला यायला, पण मी माझ्या ताकदीने जेवढं मला भजन करता येणार तेवढं मी करणार. मंडळाचा पैसो मी वसूल करणार, त्यात काय वाद नाही घ्यायचो. कारण समीर कदम आहे लक्षात दिला. मी एखादा गाणं जरी म्हटले ना तरी त्यांचे पैसे वसूल आहेत. तुमका स्वामींचा गाणं म्हणा सांगेल म्हटलास कधी तर काय ते दांडो घेऊन येते आका माहित आहे ना. कसं 10 वाजता मुंबई बघ बप्या, सकाळी 5 वाजेपर्यंत चालू असता. माझ्या वाटत चला आता हा काय तूप काय पेटली लय उशिरा. दत्तात्रय गावडे गुगल पे ला 200 रुपये. साईबाबा आला ठीक आहे. गाणीच लिहून दिल्याने दोनच राजे इथे गजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या मॉनिटरला आवाज द्या, याला नको देऊ.
छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि ते स्वराज्य टिकून राहण्यासाठी त्यांनी संविधान लिहिलं, ते परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर की नाही? साहेब हे नाव फक्त दोन नावामध्ये जोडलं जातं, ते सुद्धा ऑटोमॅटिक. एक म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं म्हणजे परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर की नाही? बाकी कोणाच्या नावात साहेब जोडू जावा, एक वेळ समीर साहेब होईल पण गुंडू साहेब होणार नाही आणि मी होऊ देणार नाही. सृष्टी सुर्वे, अच्छा, 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक स्वीकार करते, आभार मानते. फरमाईश वाढत चालते. कैलासवासी विनायक मनोहर भोसले यांच्या स्मरणार्थ श्री योगेश कदम शिवसेना मनवेलपाडा विभाग प्रमुख यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, जीना तेरे बिना भी क्या जीना, जीना तेरे बिना भी क्या जीना. फूलों में कलियों में गाँव की गलियों में तेरे बिना कुछ कहीं ना, तेरे बिना भी क्या जीना. त्या माझ्या मित्रासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत, कारण समाधान बुवा काय असतं ना, कुठेही जाऊन त्या गाण्यामध्ये धुंद होऊन मग त्या गाणं खायचा वासन देत, पण ते समाधान व पहिल्यांदा समाधान. आपण म्हणतो प्रगती पाहिजे, पहिल्यांदा लोक 2.5 रुपयाचा पेपर घेऊन ह्याला जायचे, आता प्रगती पाहिजे प्रगती पाहिजे, पण आता 20,000 30,000चा मोबाईल घेऊन ह्याला जातात, तरी प्रगती नाही. कैलासवासी शशी गुरव उमरडगे तर त्यांच्या स्मरणार्थ एक दीपक घाळीगावकर. कैलासवासी शशी गुरव यांच्या स्मरणार्थ हुमरड यांच्या स्मरणार्थ दीपक धाडी, अच्छा त्यांना डॅडी म्हणून ओळखले जायचे. अच्छा ठीक आहे. हा, त्यांच्या स्मरणार्थ हे बहुमूल्याचं पारितोषिक आले, स्वीकार करतोय, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे दत्तात्रय गावडे यांच्याकडनं 200 रुपयाचं गुगल पे आलेलं आहे, स्वीकार करतोय, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे काशीराम परबुवा यांचे शिष्य रामचंद्र परबुवा यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. आज त्यांच्या समोर आम्ही आज गातोय, आज आमचं पुण्य आहे की आज काशीराम परबुवांकडे ते शिकलेत आणि आज ते वयस्कर आहेत आणि त्यांच्या समोर आम्ही आज कार्यक्रम करतोय. बरोबर की नाही? वा तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत. गजराला सुरुवात करतोय या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे श्रद्धाताई दिलीप जाधव यांच्याकडनं माझ्यासाठी 501 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोकणी युट्यूब चॅनल यांच्याकडनं 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हिंदू हृदय सम्राट म्हटल्यानंतर अरे गाजवली तलवार पसरली 7 समुद्र पार कृती, आजही तुमचं नाव घेता साहेब येई स्फूर्ती येई स्फूर्ती येई स्फूर्ती. आणि म्हणून बघा बाळासाहेब पुन्हा यावे वाट पाहते सेना, वाट पाहते सेना, जय जय शिवसेना. शिवसेना
सम्राट होऊनी ठाव घेतला मराठी मना समाजसेवक व्यंग चित्रकार समाजसेवक व्यंग चित्रकार होऊनी धन्य झाला होऊनी धन्य झाला जन्मला एकच वाघ एकच टायगर ढाल्या वाघ एकच टायगर ढाल्या वाघ तुम्ही जन्म घ्या हो पुन्हा तुम्ही जन्म घ्या हो पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा त्यांचा होता एकच भाग हिंदुत्वाचा प्रतीक भगवा फडकविला जागोजाग अनंतामध्ये विलीन होऊन अनंतामध्ये विलीन होऊन कीर्तिरूपी राहिला म्हटले बघा मरावे परी कीर्तिरूपी उरावे आपण गेल्यानंतर आपलं नाव हे अजरामर असणं गरजेचे बघा कर्म असं करायला पाहिजे कोणत्या गोष्टीला घाबरलं नाही तरी चालेल कर्माला मात्र नक्कीच घाबरणं गरजेचं आहे नाही का म्हणून अनंतामध्ये विलीन होऊन कीर्तिरूपी राहिला कीर्तिरूपी राहिला गुंडू चल विरारला जाऊ तत्यांका दे तेनप्पचन गावडा म्हणजे हे जे गाणं आहे ना ते गुंडू सावंत बुवानीच म्हणावं तिथे जोरदार त्याच्यासाठी टाळ्या वाजवा कारण काय माझं काही डंपर नाही त्याच्यामुळे ते जे कारागीर असतात त्यांचं का आपलं संबंध नाही ह्या माणसाचं डंपर तो माणूस तकडे फिरतच असतात त्याच्यामुळे त्यांचा आता गाणं पाठ झाला चनप्पचन गावडा कुंभर मारित कुड नवा तंदक तंदेला मुंबई म्हणा किंवा गाव म्हणा आता गावात जिल्हा परिषदेच्या शाळात चिऱ्याचे खाणी लय आहे की नाही पण ते चिरे उचलू आमका घोपण नाही ते चिरे उचलूसाठी कर्नाटकवाले येतात आणि ते येताना
आपल्या फॅमिली घेऊन येतात, फॅमिली घेऊन येणार, पोरग्या बिरग्यांका घेऊन येणार आणि त्या मुलांका शाळेत खायच्या घालतात जिल्हा परिषदच्या. त्या दिवशी गंमत झाली, जिल्हा परिषदच्या शाळेत मी असंच फिर फटको मारून गेलेलो आहे आणि ते कर्नाटकवाल्यांचं पोरगो एक त्या शाळेत होतो. परत त्यांची नावं कशी असतात, यांडाप्पा, सोंडाप्पा, भांडाप्पा, सगळ्या पप्पा अशी त्यांची नावं असतात. काय झाला, बाईंचा तास चालू होतो गणिताचो. बाईंनी विचार केल्याने आज मुलांची परीक्षा घ्यायची, इलेनी डायरेक्ट आज म्हणतात 7चो पाडो विचारायचो आणि 7चो पाडो विचारून सुरुवात केल्याने मुलांका. एका विचारल्याने 7 के काय, दुसऱ्या विचारले 7 दुने काय, तिसऱ्या विचारले 7 त्रिक काय, चौथ्या विचारले 7 चोक काय, 5वं होतो तो कर्नाटकवाल्याचं पोरगो. एका म्हणतात 7 काय, तो घामाघूम झालो. तो म्हणता नाही नाही बाई नाही, मी 7 नाही, मी गुंडाप्पाचा. बडीवंश कलामंच यांच्याकडनं नमन नाट्य मंडळ यांच्याकडून 1000 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेले स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. आज दशावतार नमन जाखणी नृत्य ही आपली कला आहे, भजन. आणि आज खरोखर हे नमन नाट्य मंडळ एकदा जोरदार त्या कला मंचासाठी टाळ्या होऊन जाऊ देत. कारण कलाकार कभी मरता नहीं, उसको जिंदा दफनाया जाता है, और सत्यनारायण की पूजा किधर भी हो वहां पे प्रल्हाद शिंदे ही गाता है. ईश्वर सावंत शिवसैनिक कणकवली यांच्याकडनं बाळासाहेब ठाकरे यांच्या गाण्यासाठी हे 201 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. अच्छा, सन्माननीय आमचे बुवा गुंडू सावंत बुवा यांचे भाऊ आहेत ते किशोर सावंत शिवसैनिक कणकवली, त्यांच्याकडनं माझ्यासाठी 200 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. यक्षित आंबेडकर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. आणि गजराला सुरुवात करतो. आज जिकडे तिकडे आज युट्यूब वाले आहेत, युट्यूबच्या माध्यमातून आम्ही भजनी बुवा आज कुठे कुठे पोहोचलेलो आहे. आता सुद्धा बुवा ही बारी लाईव्ह चालू आहे आणि लोक तिकडनं मला मेसेज करतात, बुवा तुम्हाला आम्ही लाईव्ह बघतोय, आज तुम्ही चांगले दिसताय गुंडू बुवांपेक्षा, असं मला सांगतो. आणि काय पेटू बाबा, तो माणूस मागा काय बोललच नाही तरी मी आपली मजा करतोय. आता अभंगाच्या नंतर काय करीत हे माणूस काय सांगू शकत, कारण तो समीर कदमाचे कांदे चिरू शकतो, तो काय करू शकतो. या ठिकाणी आमचे गुरुवर्य पंचरत्न म्हटल्यानंतर त्यामध्ये कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदमबुवा, आमचे काशीराम परबुवा नाही का. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचं बरीच गाणी येतात, पण गजराला सुरुवात करतो. व सध्या एक ट्रेंड चालू आहे की युट्यूब एक विषय तिकडे तिकडे युट्यूबच्या माध्यमातून चाललेला आहे. ते युट्यूबवर वरती गाणं आहे, गजर आहे, तो सादर करतोय. हातात आला मोबाईल, जग आलं हो बोटावर, असं ना. हातात आला मोबाईल, जग आलं हो बोटावर. पहिला होता, पहिलं 7 दाबलो का 8 भारी, तो मोबाईल होतो.
आता ह्या बघ काय डुबुक की नाही, या मोबाईलने आज कोणाकोणाला प्रसिद्ध पण केलं, कोणाकोणाला, कारण ह्या मोबाईलनेच वाट लावलेली आहे. म्हणून म्हणता हातात आला मोबाईल, जग आलं हो बोटावर, घडवतो साक्षात्कार युट्यूब नावाचा चमत्कार, घडवतो साक्षात्कार युट्यूब नावाचा चमत्कार. हातात आला मोबाईल घडवतो साक्षात्कार युट्यूब नावाचा चमत्कार. युट्यूबच्या माध्यमातून बरेच भजनी बुवा, आज नवोदित भजनी बुवा सुद्धा फेमस होऊ लागलेले आहेत, बरोबर की नाही. आणि युट्यूबच्या माध्यमातूनच आज लोक गाणी ऐकत असतात, तुमची म्हणा आमची म्हणा, बरोबर की नाही. म्हणून म्हणता कित्येक नावा रूपास आले, घेतली भरारी त्यांनी, कित्येकांना नाव रूप दिले या युट्यूब वाल्यांनी. बसल्या जागी पाहतो जग, बसल्या जागी जग पाहते. आता मोबाईलचा जमाना आहे, लहान लहान मुलं सुद्धा मोबाईल वापरायला शिकलेले आहेत. लॉक कसा उघडायचा सांगायची गरज नाही, आणि हल्लीची लहान मुलं ऐकत नाही. पहिला काळ वेगळा होता, वडिलांनी हाक मारली की पोरगा धावत जायचा, पण आता बापाशी हाक मारल्या मी नाही येत, मी सांगतो. माझं 5 वर्षाचा रोज औषधीकडे जाणार नाही, आई सांगणार मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे, कशा आईस्क्रीम खाऊ. आईस्क्रीम खायला मी बघून बघून घेतलंय, आणि बायकोक सांगलंय वर्गाचे खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. बायकोन ऐकल्यान आणि परत पोरगो इलो तेव्हा ते का सांगल्यान पप्पानी सांगितलंय खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. ते का राग इलो, बाजूच्या दुकानात धावत गेलो, आणि त्या दुकानवाल्या सांगता काका एक आईस्क्रीम द्या. त्या काकाक माहित होता हे समीर कदम बुवांचं झील, त्यांनी दिल्या, ह्यांनी 2 मिनिटात उडवल्या. परत म्हणता अजून एक द्या, दुसरं खाल्यान. असे 4 आईस्क्रीम खाल्यान आणि घरात येऊ वाटेक लागलो. 4 आईस्क्रीम खाल्यान घरात येऊ वाटेक लागलो. दुकानदार बोंब टाक लागलो, हे समीर कदम बुवांच्या झिला 4 आईस्क्रीम खाल्लो, पैसे कोण देतला. माझं झील माझ्यापेक्षा हुशार. म्हणता काकानू पप्पाने सांगितले नाही खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. परत काय त्याचं सृष्टी सुर्वे यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. ठीक आहे नंतर म्हणूया. ओ साथी रे त्यांका पूर्ण व्हाया. मित्र तुझ्यासाठी एक गाणं. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा. कारण रस्त्याने जर 2 मित्र चालत असतील आणि एका दिवशी जर एक मित्र नसेल तर शेजाऱ्यान जाताना विचारू खाया की दुसरा दलिंदर कुठे. म्हणून मैत्री गरजेची आहे. तुम्ही मैत्री निभावली 5 वर्ष, ही मैत्री तुम्ही निभावली आणि आज माझ्यासाठी तुम्ही मैत्री निभावली. लक्षात दिला. तुमच्यासाठी एक गाणं. मेरी जिंदगी सवारी, आज ह्याची बॅग खाली होणार.
मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के मुझे भी पिला दे शराबी फिर दे होता है क्या फिर दे होता है क्या बाल मारे अरे 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 ह्याला म्हणतात आनंद ह्याला म्हणतात आनंद एकदा जोरदार या दोन भावांसाठी टाळ्या वाजवा आणि म्हणून दहा बसल्या जागी पाहतो जग मनोरंजन घटकाभर घडवतो साक्षात्कार नावाचा चमत्कार कोकण कला सण उत्सव डबल बारी दशावतार चाकर मानी दूर शहरात परी सुखावतो क्षणभर घरी बसून आनंद घेता येतो कशामुळे त्या युट्यूबच्या माध्यमामुळे म्हणून चाकर मानी दूर शहरात जरी सुखावतो क्षणभर सुख दुःखात साथ देणारी भेटती माणसं युट्यूबवर घडवतो साक्षात्कार जय जय राम जय जय राम जय जय राम पर्यटन आणि खाद्य संस्कृती पोहोचवतो देश विदेशी पर्यटन आणि खाद्य संस्कृती पोहोचवतो देश विदेशी कला गुणांना मिळतो वाव व्हायरल ट्रेंडिंग बात अशी त्यात काही ठेवलं फरमाईश वाढतेच दे महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा वरदा कृष्ण कोयना भद्रा
दिलीप घाडी यांच्याकडनं माझ्यासाठी हे 51 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय बाबू तळेकर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. गजर जास्त वेळ घेत नाही कारण परत आता साहेब येऊन गेले तिथे. जीव हा तळमळे 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 तुझ्याच साठी, कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा रे, कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा रे, कोठे मला भेटसी. जीव हा तळमळे तुझ्याच साठी, जीव हा तळमळे तुझ्याच साठी, कोठे मला विशाल तळेकर यांच्याकडनं 200 रुपये, पांगरड यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. गजरचं शेवटचं चरण या ठिकाणी घेतोय. नको चंद्र तारे फुलांचे पसारे राजू सरंगले यांच्याकडनं हे बहुमोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. अच्छा, कैलासवासी शशी गुरव यांच्या स्मरणार्थ दीपक घाडी यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. नको चंद्र तारे फुलांचे पसारे तिथे मी असावे, तिथे तू असावे. यांच्याकडनं हे 200 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे पांडुरंग परशुराम राऊत यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. गजराचं शेवटचं चरण आहे. रोजगाराच्या आल्या संधी मेहनतीला नाही तोड, शक्ती युक्तीचा घालून मेळ कधी करावी धडधोड. मानतो आभार गजरातून बुवा समीर, युट्यूबच्या मानतो आभार गजरातून बुवा समीर, घडवतो साक्षात्कार. आता आला मोबाईल जगाला बोटावर, धड़कन में प्यास है तेरी, सांसों में तेरी खुशबू है, इस धरती से उस अंबर तक मेरी नजर में तू ही तू है. प्यार ये टूटे ना, प्यार ये टूटे ना, तू
धन्यवाद. या ठिकाणी गजर घेऊन टाळ्यांचा गजर घेऊन भजनाची सांगता भजन भुवनकडे देतोय.